स्टुडंट पोलीचा असा सिमिलर आणखी एक क्वेश्चन बघा. अ स्ट्रिंग इज wrapped around a body of mass capital M. There is a body of mass capital M and radius is R. Radius किती आहे? कॅपिटल R आहे. String is pulled vertically upward to prevent the center of mass from falling as the body unwinds the string. तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय? या सर्क्युलर बॉडीला एक रोप गुंडाळलेली आहे. सर्क्युलर बॉडीला एक रोप गुंडाळलेली आहे. ठीक आहे. आणि त्या रोपचं एक एंड जे आहे ते आपण हातामध्ये धरलेलं आहे. तर ते एंड जे आहे ते किती ऍक्सेलरेशन वर ओढल्यानंतर बॉडी खाली पडणार नाही. कारण स्ट्रिंगचं हे फॉर एक्झाम्पल एंड ए आहे. एंड ए ऍज इट इज फिक्स्ड धरलं. एंड ए ऍज इट इज फिक्स दिलं आणि बॉडीला सोडून दिलं तर बॉडी काय होणार आहे? अनवाइंड होत 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 खाली पडणार आहे. बरोबर आहे ना? ती बॉडी रोटेट होत खाली पडणार आहे. तर बॉडीला खाली पडू द्यायचं नाही. अनवाइंड झाली तरी चालेल, परंतु बॉडी खाली गेली नसली पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? वरचं एंड एका सर्टन ऍक्सेलरेशन वर जर ओढलं तर ती बॉडी रोटेट होणार, अनवाइंड होणार, परंतु ती खाली पडणार नाही. कदाचित तुम्ही एखाद्या भोवऱ्याला ते भोवऱ्यासाठी केलेलं असणार आहे. लक्षात घ्या. भोवऱ्याला जसं आपण काय करतो, दोरी गुंडाळतो आणि ती दोरी एकदम जोरात ओढतो. त्यावेळी काय होतं? दोरी ओढल्यानंतर भोवरा आहे तिथं गोल 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 फिरत राहतो. तसं इथं करायचंय. म्हणजे ही सर्क्युलर बॉडी जी आहे त्याला दोरी गुंडाळायची, त्याचं एक एंड आपल्या हातामध्ये धरायचं आणि ते एंड सर्टन ऍक्सेलरेशन वर ओढायचं, जेणेकरून बॉडी आहे तिथं रोटेट झाली पाहिजे, खाली पडली नसली पाहिजे. पूर्णपणे अनवाइंड झाल्यानंतर मग ती खाली पडणार आहे. ओके. तर हे कसं काढायचं? तर स्ट्रिंग म्हणजे एंड ए चं ऍक्सेलरेशन, अपवर्ड ऍक्सेलरेशन काढायचंय. ते काढण्यासाठी काय करूया? सपोज एंड ए फिक्स्ड ठेवलं आपण. एंड ए फिक्स्ड ठेवलं तर ही बॉडी किती ऍक्सेलरेशन खाली पडणार ते काढूया. एंड ए, स्ट्रिंगचं एंड ए आपण फिक्स्ड जर धरलं तर ही बॉडी किती ऍक्सेलरेशन खाली पडणार ते ऍक्सेलरेशन काढूया. आणि त्याच ऍक्सेलरेशन जर एंड ए आपण वर ओढलं तर बॉडी काय होणार आहे तिथे फिरणार, परंतु ती खाली पडणार नाही. ओके. तर याची फ्री बॉडी डायग्राम काढली तर कशी येणार बघा. या सर्क्युलर बॉडीची फ्री बॉडी डायग्राम. डाऊनवर्ड फोर्स असणार आहे याला mg आणि अपवर्ड फोर्स किती असणार आहे? दॅट इज टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, टेन्शन इन द स्ट्रिंग. ठीक आहे. आणि ही बॉडी सपोज ए ऍक्सेलरेशन खाली पडायला लागली, म्हणजे एंड ए आपण फिक्स धरलं तर बॉडी ए ऍक्सेलरेशन खाली पडणार डेफिनेटली. आता ऍक्सेलरेशन खाली जाण्यासाठी कुठला फोर्स जास्त पाहिजे? mg जास्त पाहिजे आणि टी कमी पाहिजे. सो mg मायनस टी इज इक्वल टू याचं मास इंटू काय येणार आहे? ऍक्सेलरेशन येणार आहे. दिस इज इक्वेशन नंबर 1. त्याच पद्धतीने आता टॉर्कचं पण कॅल्क्युलेशन करूया. टॉर्क टाऊ इज इक्वल टू, आता टॉर्क कुणामुळे तयार होणार आहे? टेन्शनमुळे तयार होणार आहे. बॉडी इज रोटेटिंग अबाउट दिस सेंटर. ओके, सेंटर पॉइंट मधून रोटेट होणार आहे. मग या सेंटर पॉइंट भोवती mg ने प्रोड्यूस केलेला टॉर्क काय येणार आहे? झिरोच येणार आहे. कारण mg इंटू डिस्टन्सच येत नाही ना, mg एक्झॅक्टली सेंटरवरच ऍक्ट होतोय. आता टॉर्क कुणामुळे क्रिएट होणार आहे? टेन्शनमुळे क्रिएट होणार. आणि सेंटर पासून हे टेन्शन किती डिस्टन्सला ऍक्ट होतंय? किती परपेंडिक्युलर डिस्टन्सला ऍक्ट होतंय? रेडियस एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्सला ऍक्ट होतोय. सो टॉर्क इज इक्वल टू काय येणार आहे? टेन्शन इंटू रेडियस येणार आहे. ओके. ऑल्सो टॉर्क इज इक्वल टू काय असतं? I इंटू अल्फा असतं. मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं. ओके. सो देअरफॉर इथं हे दोन इक्वेशन इक्वेट केले, टाऊ इज इक्वल टू टी आर आणि टाऊ इज इक्वल टू आय अल्फा. हे दोन्ही जर इक्वेट केले तर काय होणार आहे? टेन्शन इंटू रेडियस इज इक्वल टू काय येणार आहे? आय इंटू अल्फा येणार आहे. मग टेन्शनचा फॉर्म्युला काय येणार आहे? आय अल्फा डिवायडेड बाय रेडियस. बट इथं अल्फा इज इक्वल टू काय असणार आहे? ए डिवायडेड बाय आर असणार आहे. सो टेन्शन टी इज इक्वल टू आय ए बाय आर डिवायडेड बाय आर. म्हणजे अल्फाच्या ठिकाणी ए बाय आर फक्त ठेवलं. आय इंटू ए बाय आर डिवायडेड बाय आर. म्हणजे या टेन्शनचा फॉर्म्युला काय येणार बघा? टेन्शन टी इज इक्वल टू आय ए डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके. सो दिस इज इक्वेशन 2. आता फर्स्ट इक्वेशन मध्ये आलेली टेन्शनची व्हॅल्यू प्लेस करूया. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 काय होणार बघा? mg मायनस आय ए डिवायडेड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू एम ए. आता ऍक्सेलरेशन काढायचं म्हणजे एच्या सगळ्या टर्म एका साईडला घेऊया.
So mg is equal to ma plus ia divided by r square. So mg is equal to m plus I by r square इंटू काय राहणार आहे ए राहणार आहे. सो ऍक्सेलरेशन येणार आहे बघा m डिवाइडेड बाय m प्लस I बाय r स्क्वेअर इंटू g. तर एवढ्या ऍक्सेलरेशन ती पुली किंवा जो काय ऑब्जेक्ट आहे सर्क्युलर ऑब्जेक्ट जो आहे तो काय होणार आहे एवढ्या ऍक्सेलरेशन तो खाली पडणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो स्ट्रिंग जर या ऍक्सेलरेशन आपण वर ओढली तर बॉडी खाली पडणारच नाहीये. ओके सो स्ट्रिंग शुड बी accelerated upward with this acceleration. With this acceleration. ओके फॉर्म्युला सिंपल आहे. पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला आलाय बघा आपला डिफरन्स ऑफ मासेस डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मासेस प्लस I बाय आर स्क्वेअर इंटू जी. तर डिफरन्स ऑफ मास म्हणजे एकच मास आहे इथं, दोन मासेस नाहीच आहेत इथं. ओके लक्षात येत आहे. तर या पद्धतीने या ऍक्सेलरेशन आपल्याला काय करावं लागेल स्ट्रिंगच्या एंडला वर पुल करावं लागणार आहे. आता ऍक्सेलरेशनचा हा जो फॉर्म्युला आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं आय देखील अजून रिप्लेस होऊ शकते. मोमेंट ऑफ इनर्शिया आय देखील रिप्लेस होऊ शकते. म्हणजे काही वेळेला क्वेश्चन मध्ये ते रिंग किंवा डिस्क वगैरे असं दिलेलं असतं. जर रिंग दिलेलं असेल तर आयच्या ठिकाणी तुम्हाला एम आर स्क्वेअर प्लेस करावा लागणार आहे आणि जर डिस्क जर दिलेला असेल तर आयच्या ठिकाणी एम आर स्क्वेअर बाय 2 प्लेस करावा लागणार आहे. किंवा सॉलिड स्पिअर असेल तर 2/5 एम आर स्क्वेअर. हॉलो स्पिअर असेल तर दॅट इज 2/3 एम आर स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला युज करावे लागतील जर बॉडीचा शेप दिलेला असेल तर. आता असाच आणखी एक सिमिलर क्वेश्चन बघूया. ओके फाइंड द ऍक्सेलरेशन अलोंग द प्लेन. हे बघा आता पुन्हा एकदा इथं काय आहे हा एक ब्लॉक आहे. हा एका स्मूथ इन्क्लाइंड सरफेसवर प्लेस केलेला आहे. स्मूथ सरफेस आहे, स्मूथ इन्क्लाइंड सरफेस आणि त्याला काय केलेलं आहे वर रोपने एका सर्क्युलर बॉडीवर गुंडाळलेला आणि या सर्क्युलर बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे आय आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज आय. याची रेडियस किती असणार आहे आर असणार आहे आणि मास किती असेल या पुलीचा मास असणार आहे. पुलीच्या मासची काही आवश्यकता नाही आपल्याला. ओके तर ब्लॉकचं मास कॅपिटल एम आहे. ते एका स्ट्रिंगच्या साईन एका पुलीवर गुंडाळलेली आहे ती स्ट्रिंग. ओके हा ब्लॉक जसा खाली येईल लक्षात येत आहे हा ब्लॉक जसा खाली येईल तसं काय होणार आहे इथं ही बॉडी सर्टन अँग्युलर ऍक्सेलरेशन रोटेट होणार आहे. ते अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा असणार आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की हा जो ब्लॉक आहे तो किती ऍक्सेलरेशन खाली येईल ते कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा डेरिव्हेशन करतो परंतु फॉर्म्युला पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला सिमिलरच फॉर्म्युला येणार आहे. काय फॉर्म्युल्यामध्ये चेंज होतंय तेवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे. ओके डेरिव्हेशन करतोय. आता हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक असा इन्क्लाइंड सरफेसवर आहे बरोबर. याला खाली पुल करणारा फोर्स किती असणार आहे एम जी साइन थिटा असणार आहे. ओके तर वर पुल करणारा फोर्स कुठला असणार आहे टेन्शन इन द स्ट्रिंग असणार आहे. टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके मग आता ए ऍक्सेलरेशन सपोज खाली जात असेल तर ऍक्सेलरेशन खाली जाण्यासाठी एम जी साइन थिटा फोर्स जास्त असला पाहिजे आणि टी काय असला पाहिजे कमी असला पाहिजे. अँड देअरफॉर इथं आपण इक्वेशन लिहिणार दॅट इज एम जी साइन थिटा मायनस टेन्शन इज इक्वल टू मायनस टेन्शन इज इक्वल टू याचं मास इंटू काय येणार आहे ऍक्सेलरेशन. ठीक आहे त्याचबरोबर आता इथं काय होणार आहे
हे स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन आहे, या टेन्शन मुळे काय होणार आहे, स्ट्रिंग मधल्या टेन्शन मुळे पुली जी आहे ती गोल फिरणार आहे. आता पुली सेंटर पॉइंट भोवती फिरणार आहे, ठीक आहे. आणि याला टँजेन्शियल फोर्स म्हणजे काय ऍक्ट होत असणार आहे, टेन्शन टी ऍक्ट होत असणार आहे. याची रेडियस किती आहे, आर इतकी आहे. म्हणजे या पुलीवर किंवा हा जो सर्क्युलर ऑब्जेक्ट इथं आहे त्याच्यावर टॉर्क किती ऍक्ट होणार आहे, अल्सो टॉर्क ऑन पुली. सिमिलरच कॅल्क्युलेशन येते, लक्षात घ्या. टॉर्क ऑन पुली टाऊ इज इक्वल टू टेन्शन टी इंटू काय येणार आहे, रेडियस. पुन्हा एकदा टेन्शन टी ची कंप्लीट व्हॅल्यू काढूया आपण. अल्सो टॉर्क इज इक्वल टू काय असतं, आय इंटू अल्फा पण असतं. म्हणजे टेन्शन टी इज इक्वल टू काय येणार आहे, आय टेन्शन टी इज इक्वल टू आय इंटू अल्फा डिवायडेड बाय काय येणार आहे, आर येणार आहे. आय अल्फा डिवायडेड बाय आर. सो टेन्शन टी इज इक्वल टू आय इंटू अल्फा म्हणजे काय असतं, ऍक्सेलरेशन, लिनियर ऍक्सेलरेशन डिवायडेड बाय रेडियस डिवायडेड बाय आर. सो टेन्शन टी इज इक्वल टू आय ए बाय आर स्क्वेअर पुन्हा एकदा येणार आहे. आणि ते काय करूया, सपोज दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2, ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. सो देअरफॉर काय होणार आहे, mg sin थीटा मायनस आय ए बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू एम ए येणार आहे. ऍक्सेलरेशन डाऊनवर्ड काय येणार, बॉडी खालीच स्लाइड होणार ना, वर भलेही जाणार आहे, खालीच जाणार बॉडी, वर जायचा काही संबंधच नाही, एकच मास खाली ओढणार आहे. ओके, सो इथे होणार आहे एम जी साइन थीटा इज इक्वल टू एम ए प्लस आय ए डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सो एम जी साइन थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, एम प्लस आय बाय आर स्क्वेअर इंटू टी. सो ऍक्सेलरेशन येणार आहे एम जी साइन थीटा डिवायडेड बाय एम प्लस आय बाय आर स्क्वेअर इंटू ए, म्हणजे काय, इंटू जी, सॉरी इंटू जी. ठीक आहे, एम जी साइन थीटा डिवायडेड बाय एम प्लस आय बाय आर स्क्वेअर इंटू जी, या पद्धतीने हे ऍक्सेलरेशन येणार आहे. म्हणजे फरक इथे फायनल आन्सर मध्ये काय पडलेला आहे, सॉरी जी रिपीट झालं, जस्ट अ मिनिट. ओके, न्यूमरेटरला फक्त काय झालेलं आहे, इथं न्यूमरेटरला पूर्वी फक्त यम होतं, त्याच्याऐवजी काय झालेलं आहे, यम साइन थीटा आलेला आहे, जर इन्क्लाइंड सरफेसवर ठेवलं तर. ओके, म्हणजे हे पुलीचे जे प्रॉब्लेम आहेत, पुलीचे प्रॉब्लेम, तर पुन्हा एकदा जस्ट फॉर्म्युले त्याचे काय करूया, रिवाइज करूया. फक्त फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत, असं कुठलाही क्वेश्चन आला तर इझिली सॉल्व्ह करता आला पाहिजे तुम्हाला. ओके, पहिली जी आपण केस बघितली त्याच्यामध्ये अशा प्रकारे एक पुली आहे, त्याच्या एका साइडला मास स्मॉल एम आहे आणि दुसऱ्या साइडला मास का आहे, कॅपिटल एम आहे. आणि या पुलीची मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे आणि रेडियस किती आहे, आर एवढी रेडियस आहे. ओके, तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला, शॉर्टकट फॉर्म्युला आठवतोय का, डिफरन्स ऑफ मास कॅपिटल एम मायनस स्मॉल एम डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ मास प्लस काय करायचं आहे, आय बाय आर स्क्वेअर पण करायचं आहे, इंटू काय येणार आहे, याला जी येणार आहे. सो दिस इज द ऍक्सेलरेशन. सपोज याच्यामध्ये एक पुली आणि एकच मास असेल, दुसऱ्या साईडला मासच नसेल, तर ऍक्सेलरेशन मध्ये स्मॉल एम जे आहे ते निघून जाणार. ओके, फक्त कॅपिटल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस आय बाय आर स्क्वेअर इंटू काय येणार आहे, जी येणार आहे. त्याचबरोबर हाच ब्लॉक सपोज, म्हणजे आता ही उलटी सिस्टम केली, सपोज अशा प्रकारे एक पुली आहे, त्याचं मास एम, मोमेंट ऑफ इनर्शिया आय वगैरे आहे, आणि हे एका दोरीला गुंडाळून, ओके, दोरी फिक्स्ड सपोर्टला ठेवली. ओके, म्हणजे या सर्क्युलर बॉडीवर काय केलेली आहे, एक स्ट्रिंग गुंडाळलेली आहे, आणि ती स्ट्रिंग गुंडाळून काय केली, फिक्स सपोर्टला लावली आणि याला सोडून दिलं, तर हे काय होणार आहे, एका सर्टन ऍक्सेलरेशन खाली जाणार. ते ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला सेमच येतो, एम डिवायडेड बाय एम प्लस आय बाय आर स्क्वेअर इंटू जी येणार आहे. आता परत या क्वेश्चन मध्ये असं विचारलं की ही जी स्ट्रिंगचं एंड आहे ते किती ऍक्सेलरेशन वर ओढावं लागेल, सो दॅट ही
बॉडी आहे तिथे रोटेट होत राहील, खाली पडणार नाही. तर त्याचं देखील आन्सर काय येणार आहे, ए इज इक्वल टू एम डिवायडेड बाय एम प्लस आय बाय आर स्क्वेअर इंटू जी. ओके. त्याच्यानंतर आपण हे बघितलं की इन्क्लाइंड सरफेसवर बॉडी ठेवलेली असेल, इन्क्लाइंड सरफेसवर, आणि इथं स्मूथ सरफेस असेल विदाउट एनी फ्रिक्शन, विदाउट एनी फ्रिक्शन सरफेस असेल, आणि इथं पुली असेल. त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे आणि रेडियस आर आहे. तर इथं ऍक्सेलरेशन काय होतंय, फक्त एम च्या ऐवजी एम साइन थिटा येतं, डिवायडेड बाय ऍज इट इज एम प्लस आय बाय आर स्क्वेअर, ओके, इंटू काय येणार आहे जी. म्हणजे आतापर्यंतचा जो आपण पार्ट बघितलेला आहे त्याच्यामध्ये हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. दिस इज अ इम्पॉर्टंट थिंग. शॉर्टकट फॉर्म्युले आहेत ही. ओके. त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन बघा, अ रॉड PQ ऑफ मास कॅपिटल एम अँड लेंथ एल इज हिंज्ड ॲट पॉइंट पी. म्हणजे इथं काय केलेलं आहे, हिंजेस प्रोव्हाइड केलेले आहेत तिथं. म्हणजे या पॉइंट भोवती काय करू शकतो, तो रोटेट होऊ शकतो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. द रॉड इज केप्ट हॉरिझॉन्टल बाय अ मासलेस स्ट्रिंग टाईट टू पॉइंट क्यू. म्हणजे त्याचं राईट हँड साइड जे आहे ते काय केलेलं आहे, का स्ट्रिंगच्या साइनर रिजिड सपोर्टला बांधलेलं आहे. ओके. व्हेन स्ट्रिंग इज कट, इनिशियल ऍक्सेलरेशन ऑफ द रॉड इज. ओके. ज्या क्षणी आपण ही स्ट्रिंग काय करणार आहे, कट करणार आहे, त्या क्षणाचं ऍक्सेलरेशन इथे विचारलंय. ओके. व्हॉट इज द ऍक्सेलरेशन ऑफ द रॉड. आता बघा, ही स्ट्रिंग कट झाली तर काय होणार, राईट हँड साइडचा सपोर्ट निघून जाणार आणि हे काय होणार आहे, एका सर्टन ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन खाली पडणार आहे. तर किती ऍक्सेलरेशन हे खाली पडणार आहे स्ट्रिंग कट केल्या केल्या. ओके. पी पॉइंट आहे, पिव्होटेड पॉइंट किंवा हिंज्ड पॉइंट आहे. हिंज्ड पॉइंट म्हणजे काय, त्या पॉइंट भोवती ती बॉडी रोटेट होऊ शकते. ठीक आहे, त्या पॉइंटनं खाली पडणार नाहीये. आता बघा, या बॉडीमध्ये काय होणार आहे, सपोज इथं आपण याला कट केलं. ओके. इथं आपण सपोज कट केलं. आता कट केल्यानंतर काय होणार आहे, पी पॉइंट भोवती काय होणार, ते क्लॉकवाईज रोटेट होणार आहे. आता रोटेशन होण्यासाठी टॉर्कची आवश्यकता आहे, तर किती टॉर्क ऍक्ट होणार आहे, या रॉडचं जे मास आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, वेट mg क्रिएट होणार, वेट mg क्रिएट होणार, आणि mg या वेटमुळे काय होणार, ते खाली पडणार आहे. ठीक आहे. तर इथे जस्ट काय करायचं आहे, टॉर्कचा फॉर्म्युला वापरायचा. टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा, हे तुम्हाला माहित आहे. आता टॉर्क कोणामुळे क्रिएट होणार, mg मुळे. ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं आहे. ओके. सो टॉर्क काय येणार आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके. फोर्स तर येणार आहे, सो टॉर्कच्या ठिकाणी काय ठेवूया, फोर्स येणार आहे mg, आणि किती डिस्टन्सला ऍक्ट होणार तो, L/2. कारण टोटल रॉडची लेंथ जर L असेल, mg एखाद्या बॉडीचं वेट जे आहे ते कुठल्या पॉईंट मधून ऍक्ट होतं, त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ मास मधून ऍक्ट होतं त्याचं वेट, बरोबर आहे ना. सो रॉडचं वेट mg जे आहे त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ मास मधून डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. ओके. आणि त्याच्यामुळे टॉर्क क्रिएट होणार आहे mg इंटू L/2 एवढा टॉर्क. आता रॉड काय व्हायला लागलाय, एका एंड भोवती रोटेट व्हायला लागलाय. रॉड इज रोटेटिंग अबाउट वन एंड, मग त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, ml²/3 येणार, बरोबर आहे ना. इफ रॉड इज रोटेटिंग अबाउट वन एंड, त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो ml²/3 इंटू अल्फा. एवढंच कॅल्क्युलेशन याच्यामध्ये आहे. सो हिअर m अँड m गेट कॅन्सल, l अँड l ऑल्सो गेट कॅन्सल. ओके. तर आन्सर काय होणार बघा, मग आता अल्फा इज इक्वल टू 3g divided by 2l. So this is the answer, 3g by 2l. A answer will be there. म्हणजे एक हॉरिझॉन्टल रॉड आहे, राईट हँड जे आहे ते काय केलेलं आहे, स्ट्रिंगच्या साइन बांधलेला आहे. आता राईट हँडची जी स्ट्रिंग आहे ती कट केली तर ते किती ऍक्सेलरेशन खाली पडणार आहे, 3g by 2l या ऍक्सेलरेशन खाली पडणार आहे. ओके. लक्षात येत आहे. आता या क्वेश्चन मध्ये इथं नॉर्मल रिएक्शन ऍट लेफ्ट हँड किती येईल, ही नॉर्मल रिएक्शन विचारलेली नाहीये, पण नॉर्मल रिएक्शन पण काढूया. कारण हा जो पॉइंट आहे ना, इथं काय होणार आहे, नॉर्मल रिएक्शन क्रिएट होणार आहे इन अपवर्ड डायरेक्शन. नॉर्मल रिएक्शन, समजा नॉर्मल रिएक्शन विचारली तर ती कशी येणार, तर याच्या आपल्याला आता फ्री बॉडी डायग्राम काढावे लागणार आहे. डाऊनवर्ड फोर्स किती असणार आहे, mg. अपवर्ड फोर्स किती, नॉर्मल रिएक्शन. आणि ही बॉडी जी आहे ती सपोज ए ऍक्सेलरेशन खाली निघाली, तर खालीच बॉडी पडायला लागली ना, त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन डाऊनवर्ड घेणार आहे.
अँड देअरफोर म्हणजे नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन घेणार. सो mg मायनस n इज इक्वल टू काय येणार आहे, याचं मास इंटू ऍक्सलरेशन. mg मायनस n इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन म्हणजे काय असतं, ऍक्सलरेशन म्हणजे अल्फा इंटू रेडियस असतं, अल्फा इंटू स्मॉल आर रेडियस, अल्फा इंटू आर. सो mg मायनस n इज इक्वल टू m इंटू अल्फा किती आहे, 3g/2l आहे, बरोबर आहे ना. अल्फा इज इक्वल टू 3g/2l. ठीक आहे. आणि रेडियस म्हणजे कुठलं घ्यायचं आहे, रेडियस सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून सेंटर ऑफ मास पर्यंतचं डिस्टन्स तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, तर ते किती येणार आहे, l/2 येणार आहे. अँड देअरफोर mg मायनस n इज इक्वल टू l अँड l गेट कॅन्सल, काय होणार आहे, 3/4 mg होणार ना. ओके, m into g, 3 divided by 2 into 2, 3/4 mg, and therefore normal reaction is equal to mg minus 3/4 mg होणार आहे. म्हणजे आन्सर येणार आहे 1/4 mg is the normal reaction at the fixed support. हे क्वेश्चन मध्ये विचारलेलं नाहीये, पण नॉर्मल रिएक्शन देखील काढता आली पाहिजे. तर ती नॉर्मल रिएक्शन किती येणार आहे, 1/4 mg येणार आहे. लक्षात आलं का बघा, व्हेरी सिंपल क्वेश्चन. याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन देखील मी करणार आहे आणि पुन्हा हा क्वेश्चन विचारणार आहे. आता हा रॉड हॉरिझॉन्टल आहे. आता हा रॉड हॉरिझॉन्टल ऐवजी सुरुवातीला काय आहे, पी पॉइंट भोवती काय केलेलं आहे, इट इज हिंज केलेला आहे, पिव्होट केलेला आहे. आणि सपोज काय आहे, सुरुवातीला हा असा तिरका बांधलेला आहे फ्रॉम ए फिक्स सपोर्ट लाईक दिस ऍट एन अँगल थीटा विथ द हॉरिझॉन्टल सपोज. आणि आता आपण ही जर स्ट्रिंग जर कट केली तर तो किती ऍक्सलरेशन खाली पडेल बघा. सो इट इज हिंज्ड ऍट पॉइंट पी. स्ट्रिंग कट केल्यानंतर पुन्हा एकदा तो क्लॉकवाईज रोटेट होणार आहे. इट इज रोटेटिंग अबाउट वन एंड, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया तर ml²/3 येणार आहे. अँग्युलर एक्सलेरेशन अल्फा, फक्त टॉर्क तुम्हाला इथं रिप्लेस करावा लागणार आहे, टॉर्क व्यवस्थित. ओके, तर क्वेश्चन लक्षात आला का बघा. हा रोड हॉरिझॉन्टल ऐवजी सपोज थीटा अँगल ला असा तिरका जर बांधलेला असेल आणि आता स्ट्रिंग जर कट केली तर तो किती ऍक्सलरेशन खाली पडणार आहे. तर टॉर्क इज इक्वल टू पुन्हा एकदा काय येणार बघा, I इंटू अल्फा येणार. टॉर्क किती येणार आहे, आता टॉर्क म्हणजे त्याच्या वेट न प्रोड्यूस केलेला टॉर्क. ओके बघा, टॉर्क म्हणजे 4 mg. ओके, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे एवढं डिस्टन्स येणार आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स. हे डिस्टन्स किती असणार आहे, l/2. ओके, l डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजे इथं अँगल आहे थीटा, म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स l/2 काय येणार आहे, कॉस थीटा. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स येणार, लक्षात येते का. कारण टॉर्क काढण्यासाठी फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला काढता आला पाहिजे. म्हणजे इथं टॉर्क पूर्वी mg इंटू l/2 होता, त्याच्याऐवजी काय होणार, mg इंटू l/2 कॉस थीटा येणार आहे. लक्षात येते का बघा. हा ट्रायंगल थोडासा मी मोठा काढतो इथं पुन्हा एकदा. हा ट्रायंगल असा आहे. ओके, mg असं ऍक्ट व्हायला डाऊनवर्ड. इथून या पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स l/2 आहे आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे एवढं डिस्टन्स येणार, हे डिस्टन्स, हे एक्स डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स येणार आहे. हा अँगल तर थीटा आहे तुमचा, ठीक आहे. मग l/2 वरून x जर काढायचं असेल तर कॉस थीटाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. कॉस थीटा इज इक्वल टू x डिवायडेड बाय l/2. सो x इज इक्वल टू l/2 कॉस थीटा येणार आहे. म्हणजे चेंज काय होतं इथं, टॉर्क इज इक्वल टू प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये mg इंटू l/2 होतं, त्याच्याऐवजी काय येणार आहे, mg इंटू l/2 इंटू कॉस थीटा. एवढंच या प्रॉब्लेम मध्ये चेंज होणार आहे, बाकी काही चेंज होणार नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया वन्स अगेन ml²/3 इंटू अल्फा. So once again here m get cancel, l
ओके, अँड एल स्क्वेअर मधलं एल कॅन्सल होणार आहे आणि 3g cos theta divided by 2l is the angular acceleration. एवढ्या अँग्युलर ऍक्सेलरेशन तो रॉड खाली पडणार आहे. समजा एखाद्या वेळी याच्यामध्ये सेंटर ऑफ मासचं लिनियर ऍक्सेलरेशन देखील विचारतात. सेंटर ऑफ मासचं लिनियर ऍक्सेलरेशन किती? मग लिनियर ऍक्सेलरेशन किती काढणार? लिनियर ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? अँग्युलर ऍक्सेलरेशन इंटू डिस्टन्स. ओके, सो अँग्युलर ऍक्सेलरेशन किती आलंय आपलं? 3g cos theta divided by 2l इंटू काय येणार आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हे ऍक्सेलरेशन कोणाचं काढायला लागलंय? ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास काढायला लागलंय. सेंटर ऑफ मास ऍक्सेलरेशन. मग ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून सेंटर ऑफ मास किती डिस्टन्सला आहे? l/2 ला. ओके, तर हे ऍक्सेलरेशन येणार आहे, लिनियर ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे. ओके, सो दिस इज द लिनियर ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. म्हणजे हे देखील कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. लिनियर ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू एल कॅन्सल होणार 3g cos theta डिवायडेड बाय 4 येणार आहे. 3g cos theta by 4. सपोज याच्यामध्ये असं पण विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज लिनियर ऍक्सेलरेशन ऑफ द एंड क्यू. क्यू एंडचं लिनियर ऍक्सेलरेशन विचारलं. ऍक्सेलरेशन ऑफ एंड क्यू म्हणजे काय असणार? अँग्युलर ऍक्सेलरेशन इंटू रेडियस. सो ऍक्सेलरेशन ऑफ एंड क्यू म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन किती आलंय? 3g cos theta डिवायडेड बाय 2l इंटू काय घेणार आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून क्यू पॉइंटचे डिस्टन्स ते किती येणार आहे? डायरेक्टली एलच येणार आहे. सो ऍक्सेलरेशन म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन ऑफ पॉइंट क्यू इज इक्वल टू काय येणार आहे? एल गेट कॅन्सल 3g cos theta डिवायडेड बाय 2 येणार आहे. लक्षात येतंय? म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन सगळ्या पॉइंटचं सेमच असणार आहे. तो पॉइंट पी च्या जवळचा असू दे किंवा पी पॉइंट पासून दूर असू दे, सगळ्यांचा अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा सेम असणार आहे. परंतु प्रत्येक पॉइंटचं लिनियर ऍक्सेलरेशन मात्र जे आहे, लिनियर ऍक्सेलरेशन किंवा त्याला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असं म्हणतो, ते मात्र रेडियस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन किंवा डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन किती आहे त्याच्यानुसार ते चेंज होणार आहे. लक्षात घ्या. ओके, तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. आता या टॉपिक मधली खूपच इम्पॉर्टंट थेरम किंवा खूप इम्पॉर्टंट लॉ जो आहे, दॅट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपण बघणार आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपल्याला स्टडी करायचं आहे. तर हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कसा येणार आहे बघा. जसं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम लॉज ऑफ मोशन मध्ये आहे, तसं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम देखील आहे. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय बघा. इफ नो एक्सटर्नल resultant torque is acting on body. If no external resultant torque is acting on body, then angular momentum remains constant. ओके, जर एक्सटर्नल रिझल्टंट टॉर्क जर ऍक्ट होत नसेल बॉडीवर, तर त्याचं अँग्युलर मोमेंटम काय राहतं? कॉन्स्टंट राहतं. ओके, म्हणजे जर इफ रिझल्टंट टॉर्क इज इक्वल टू 0, देन अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. एल इज कॉन्स्टंट. यालाच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणायचं. याचे भरपूर सारे कॉन्सिक्वेन्सेस आणि एक्झाम्पल आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. ओके, याचं थोडंसं प्रूफ पण आपण बघूया. व्हेरी सिंपल प्रूफ कसं येणार बघा. आता टॉर्कचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. टॉर्कचे नंबर ऑफ फॉर्म्युले आहेत. ओके, नंबर ऑफ फॉर्म्युले आठवतात काय बघा. इथं कोपऱ्यात येतो
टॉर्क इज इक्वल टू दॅट इज आर बार क्रॉस एफ बार असतं किंवा एफ आर साइन थिटा असतं किंवा आय इंटू अल्फा असतं किंवा डीएल बाय डी टी असतं. हे टॉर्कचे एवढे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजेत. तर टॉर्कचा डीएल बाय डी टी हा फॉर्म्युला इथं वापरूया. ओके, वी नो दॅट टॉर्क टाऊ इज इक्वल टू काय असणार आहे, डीएल बाय डी टी असणार आहे. टॉर्क टाऊ इज इक्वल टू डीएल बाय डी टी हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आता टॉर्क जर 0 असेल, इफ टॉर्क इज इक्वल टू 0 देन डीएल बाय डी टी शुड ऑल्सो बी इक्वल टू 0 ना. डीएल बाय डी टी इज इक्वल टू 0, कारण टॉर्क म्हणजे डीएल बाय डी टी. जर टॉर्क 0 असला तर डीएल बाय डी टी देखील 0 असणार आहे. ओके, सो देअरफॉर डीएल इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार. कारण डीएल बाय डी टी 0 म्हणजे dt ला RHS ला गेला तर डीएल 0. डीएल 0 म्हणजे काय, डीएल म्हणजे चेंज इन अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू 0 येणार. आणि चेंज इन अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू 0 म्हणजे काय होणार आहे, अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, दॅट इज अँग्युलर मोमेंटम इज कॉन्स्टंट. म्हणजे अँग्युलर मोमेंटम चेंजच होत नाही अजिबात. म्हणजे अँग्युलर मोमेंटम कधी चेंज होत आहे, अँग्युलर मोमेंटम कधी चेंज होत आहे, जर टॉर्क ऍक्ट होत असेल तर. ओके, टॉर्क ऍक्ट होत नसेल तर अँग्युलर मोमेंटम अजिबात चेंज होणार नाहीये. ओके, आता या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत, ज्याला आपण कॉन्सिक्वेन्सेस म्हणू शकतो. त्याच्यानंतर त्याचे न्यूमरिकल्स फॉर्म्युले वगैरे बघायचे आहेत. ओके, त्याच्या अगोदर याचा फॉर्म्युला बघूया. एक्झाम्पल बघण्याच्या अगोदर फॉर्म्युला. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नुसार काय असणार आहे, इफ टॉर्क इज इक्वल टू 0, एल इज इक्वल टू काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. एल इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे L1 इज इक्वल टू काय येणार आहे, L2. म्हणजे इनिशियल अँग्युलर मोमेंटम L1 असेल, आफ्टर सम टाइम अँग्युलर मोमेंटम L2 असेल, तर टॉर्क ऍक्ट होत नसेल तर L1 L2 काय असले पाहिजे, सेमच असले पाहिजे. आता अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, आय ओमेगा. सो I1 ओमेगा 1 मस्ट बी काय इक्वल टू काय असलं पाहिजे, I2 ओमेगा 2 असलं पाहिजे. ओके, नंबर ऑफ फॉर्म्युलेचे बघा. त्याच्याबरोबर ओमेगा म्हणजे काय असतं, 2 पाय n. ओमेगा म्हणजे हे बघा, दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला, L1 इज इक्वल टू L2. सेकंड फॉर्म्युला इज I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. त्याचबरोबर थर्ड फॉर्म्युला काय येणार आहे, ओमेगा म्हणजे काय असतं, 2 पाय n असतं. 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ओमेगा. ओके, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n. अँड देअरफॉर ओमेगाच्या ठिकाणी 2 पाय n जर ठेवलं तर काय येणार आहे, I1 इंटू 2 पाय n1 इज इक्वल टू काय येणार आहे, I2 इंटू 2 पाय n2. 2 पाय 2 बाय गेट कॅन्सल, त्याच्यामुळे I1 n1 इज इक्वल टू काय येतं, I2 n2 येतं. ओके, ऑल्सो टाइम पिरियड इज इक्वल टू 1 अपॉन फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे ना. सो I1 बाय टाइम पिरियड T1 इज इक्वल टू काय येणार आहे, I2 डिवाइडेड बाय टाइम पिरियड T2 येणार आहे. असं पण रिलेशन येणार आहे. ओके, सो हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे डिफरंट फॉर्म्युले आहेत, लक्षात घ्या. आता या फॉर्म्युल्याचं मिनिंग काय होतं, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. म्हणजे जर मोमेंट ऑफ इनर्शिया काही कारणानं सपोज कमी झाली, म्हणजे I2 काय झालं, कमी झाला, I1 ऍज इट इज आहे आणि I2 कमी झालं, तर I इंटू ओमेगा हे प्रोडक्ट म्हणजे अँग्युलर मोमेंटम तेवढंच राहायला पाहिजे. त्याच्यामुळे I जर काही कारणानं कमी झालं तर ओमेगा वाढतं, म्हणजे स्पीड वाढतं. ओके, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा कॉन्सिक्वेन्स, याचा मीनिंग लक्षात घ्या. मीनिंग काय आहे, याचा मीनिंग असा होतोय, इफ MI मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीजेस, ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीजेस देन ओमेगा इन्क्रीजेस. ओके, स्पीड काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जर मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज झालं तर काय होणार आहे, स्पीड इन्क्रीज होणार आहे.
किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झालं तर स्पीड काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, अँड वाईस वर्सा. म्हणजे एक्सटर्नल टॉर्क अजिबात ऍक्ट होत नसेल आणि काही कारणानं त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाली तर स्पीड ऑटोमॅटिकली वाढतं, जेणेकरून अँग्युलर मोमेंटम तेवढंच राहील. आय ओमेगा हे प्रोडक्ट तेवढंच राहिलं पाहिजे, आय इंटू ओमेगा हे प्रोडक्ट तेवढंच राहिलं पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल बघा, सपोज सुरुवातीला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 10 आणि त्यावेळेचं स्पीड सपोज आहे 200 RPM. ठीक आहे, तर प्रोडक्ट किती होणार, 2000. आता थोड्या वेळानं काय झालं, याची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काही त्याच्यात मास ऍड करून सबट्रॅक्ट करून मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज केली सपोज, आणि याची मोमेंट ऑफ इनर्शिया 10 ची काय केली सपोज, मोमेंट ऑफ इनर्शिया 10 ची काय केली सपोज 100 केली. तर मोमेंट ऑफ इनर्शिया 100 झाली की स्पीड ऑटोमॅटिकली काय होणार आहे, 20 होणार आहे. स्पीड काय होतं, रिड्यूस होतं, जेणेकरून सुरुवातीचा I1 N1 जेवढा आहे तेवढंच काय राहील, I1 N1 नंतर देखील राहील. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज झाली की ऑटोमॅटिकली अकॉर्डिंगली तेवढ्याच पटीनं काय होतं, अँग्युलर स्पीड चेंज होणार आहे. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता याचे जे एक्झाम्पल्स आणि याचे न्यूमरिकल्स जे आहेत ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ओके.